तर नमस्कार मित्रांनो, काल रत्नागिरीवरून कोल्हापूरला यायला आपल्याला परत 12:30 वाजलेले आणि आज आणि सकाळी 7ला उठून परत चालूया आम्ही साताऱ्याला। त्याआधी सीएनजी भरून घेऊया म्हणलो, त्यासाठी आलो आम्ही कासेगाव मधील या पवार सीएनजी पंपावर। इथं सीएनजी भरून या कराडच्या ब्रिज खालून निघालो मित्रांनो। 4.5 किलोमीटरचा हा फ्लायओव्हर आहे। कराड मधून निघताना हा उमरेचा टोल नाका क्रॉस करून आपण पोहोचलो आता साताऱ्यामध्ये। तर मित्रांनो, आपल्याला सातारा शहरामध्ये श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक सेंटर अँड रिसर्च सेंटर मध्ये आपल्याला केअरस्टिंग कंपनीचं फोकस 35C डिटेक्टर त्याचा प्रॉब्लेम झालाय म्हणून आपण इथं आता रिपेअर साठी आलेलो आहे। सातारा शहरामधलं पहिलं असं एकमेव डायग्नोस्टिक सेंटर आहे। तिथं एकाच छताखाली आपल्याला सिटी, MRI, अल्ट्रासाउंड, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्सरे, ECG आणि OPG या सर्व सुविधा त्यांनी एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्यात। तर मित्रांनो, आपल्याला या मशीनचा इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे। आता एक आपण मानेचा एक्सरे शूट केलाय। तर मित्रांनो, हा बघा एक्सरे, याच्यावर जे लाईन आर्टिफॅक्ट येतात तेच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे। त्याआधी क्रॉस चेक म्हणून एक्सरे मशीन ब्लँक शूट करून बघूया म्हणलो। त्याच्यात असं आढळून आलं की ही 4-5 वेळा लाईट ब्लिंक वाले आहे। ती तर तसं न होता एकदाच ब्लिंक व्हायला पाहिजे, तरच एक्सरे आपला बरोबर येईल। त्याआधी आम्ही त्यांना सांगितलं की पहिला हा मशीनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊया, त्यानंतरच आपल्या मशीनचा प्रॉब्लेम आहे की नाही ते कळून येईल। तसं मी तिथल्या स्टाफला आणि त्यांच्या मॅनेजरना सांगून आपण निघालो परत एका हॉस्पिटलला भेट देण्यासाठी। त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल मित्रांनो। थँक्यू, असाच सपोर्ट राहू दे आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।